सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी दादांचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की निस्वार्थ भक्ती केल्यानंतर काय फळ मिळते। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। दादांच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला देखील स्वामींचे असेच काही अनुभव आले असेल तर तुम्ही आपल्या या नंबरवरती अवश्य शेअर करा, म्हणजे आपण लाखो स्वामी भक्तांपर्यंत तुमचे हे अनुभव पोहोचू। आणि त्यानंतर एक जरी तुमच्या अनुभवातून सेवेकरी घडला तर त्याचा आत्मा हा तुम्हालाच पुण्य देणार आहे। त्यामुळे चला तर मग दादांच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव भरारे, इतुके देही दीन दयाळा, नच तव पद अंतरारे। या वाक्यांची प्रचिती देणारा माझा अनुभव आहे। स्वामी आपल्या मनातील सर्व भाव हे जाणत असतात। स्वामींना काही एक सांगण्याची गरज नसते। स्वामी भक्तांनो, आज मी नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी स्वामींचा एक छोटासा सेवेकरी आहे। आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, गेल्या 5 वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे, पण मी कधीही स्वामींकडे काहीच मागत नव्हतो। फक्त स्वामींची निस्वार्थ भावनेने भक्ती करत होतो, सेवा करत होतो। मठात जाणे, आरतीला जाणे, तेथे काही कामं असेल, झाडून वगैरे घेणे, स्वच्छता करणे, त्याचबरोबर कुठे काही सामान आणायचं असेल तर ती सर्व कामे मी करत असायचो। संध्याकाळी आरतीला नाही गेलो तर मला करमतच नसायचं। मला रोज मठात जावंसं वाटायचं। माझे पाय आपोआप मठाकडे ओढले जायचे। काही कारणास्तव एखाद्या दिवशी जर मी गेलो नाही तर मला खूप बेचैन वाटायचं। स्वामी, आज तुम्ही मला बोलवलं नाही, माझ्यावरती रुसला आहात का, असं मी स्वामींना म्हणायचो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मठामध्ये जात असायचो आणि तिथेही आरती वगैरे करायचो। स्वामी चरित्राचे मी रोज एक पारायण रोज करत असायचो। मी कुठलाही संकल्प वगैरे काही केला नव्हता। माझ्या घरची परिस्थिती ही नाजूकच आहे, आर्थिक परिस्थिती ही टंचाईची आहे। माझे वडील एका दुकानामध्ये कामाला आहे आणि आई घरीच असते। बहिणीचे लग्न झालेले आहे आणि माझ्यावरतीच आता सर्व जबाबदारी होती, पण मला कुठेही जॉब मिळत नसायचा। मी खूप ठिकाणी जॉबसाठी अप्लाय केला, पण कुठेच जॉब मिळत नसायचा। पण मी स्वामींना कधीच मागितलं नाही की मला जॉब द्या म्हणून। पण स्वामी देखील माझी परीक्षा बघत होते की याचा माझ्यावरती किती विश्वास आहे, हा कुठपर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवतो। पण मी माझा विश्वास कधीही डगमगू दिला नाही। स्वामी, तुम्ही आहात, योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही माझ्या जे नशिबात आहे ते मला देणारच आहे। मग का बरं मी तुम्हाला त्रास द्यायचा? तुम्हाला किती त्रास आहे, तुम्ही रात्रंदिवस भक्तांच्या कल्याणासाठी झटत असतात, तुम्ही पण थकत असाल ना, असं माझे भाव माझ्या स्वामींच्या विषयी येत असायचे। आणि मग मी स्वामी चरित्राचं रोज एक पारायण करायचो। पारायण करताना माझं मन कुठेही जाऊ देत नसायचो। एकाग्रचित्तेने मी पारायण करायचो। त्यातील स्वामीचरित्रातील जे पात्र आहे त्याचं मी अभ्यास करायचो की स्वामींना कुणाला जवळ केलं तर स्वामींनी शेवटपर्यंत बाळाप्पा महाराजांना जवळ केलं। स्वामी तेथे म्हणतात, भावे पत्र अर्पिता समाधान आम्हा ते, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। असं जेव्हा ऐकायचो ना तेव्हा वाटायचं की स्वामींना काहीच मागण्याची गरज नाही, फक्त श्रद्धाभाव आणि प्रेमाने स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपण जपायचा, हे मनामध्ये मी ठरवत असायचो आणि तसंच करायचो। मी 11 माळी जप आणि स्वामींचं रोज एक पारायण करत असे माझे 108 पारायण हे पूर्ण झाले। मध्ये काही अडचणी यायच्या, कुठे गावाला जायचं हे व्हायचं, त्यामुळे 108 पारायणमध्ये खूप वेळ लागला। 108 पारायण माझे कंप्लीट झाले आणि स्वामींच्या चरणी ती सेवा मी रुजू केली। स्वामी, आज माझे गुरुवार आहे आणि 108 पारायण झाले आहे, ती तुमच्या चरणी माझी सेवा अर्पण करते। या पामराची सेवा तुम्ही स्वीकारावी, असं स्वामींना मी म्हटलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मी पुन्हा नवीन पारायणाला सुरुवात केली। त्याच दरम्यान काय झालं ना की पोलीस भरतीचे फॉर्म सुटले। आता माझ्या मनातही नव्हतं की भरावे। सर्वजण म्हणत होते की नको, पोलीस भरती नको, तू इथेच काहीतरी धंदा कर, आमच्यापासून लांब नको जाई।
आई वडील असे मला म्हणत होते की नको, आमच्यापासून लांब नको जाऊ, पण स्वामींच्या इच्छा काय आहे हे आपण नाही जाणू शकत. मग मी स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या. स्वामींना कौल लावला की स्वामी काय करू, मला तर काही सुचत नाही आहे, कुठला निर्णय घ्यावा काहीच कळत नाही. त्यावेळेस स्वामींना विचारलं की मी फॉर्म भरू की नको भरू. त्यावेळेस स्वामींचे उत्तर आलं, फॉर्म भरून टाक. ज्यावेळेस मी ती चिठ्ठी उचलली त्यामध्ये जेव्हा असं आलं तेव्हा पूर्ण विश्वासाने मी लगेच उठलो. स्वामींनी सांगितलंय ना तर आता मागे बघायचं नाही, म्हणून मी तेथे फॉर्म वगैरे भरला. आणि स्वामी भक्तांनो, माझा अभ्यास आता 1 वर्षापासून जवळपास काहीच नव्हता, कारण मी तिथेच गावामध्येच काहीतरी कामधंदा बघत असायचो, तिथेच थोडंफार काम करत असायचो, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष हे माझं झालेलं होतं. आता फॉर्म भरला, आता माझ्याकडे फार वेळ नव्हता, पण मी अभ्यासाला सुरुवात केली. स्वामी सेवाही चालूच होती, स्वामींवरती दृढ विश्वास होता आणि अभ्यासही इकडे चालूच होता. त्यानंतर माझे पेपर झाले. पेपर हा मला खूप अवघड गेला होता. असं वाटतच नव्हतं की माझा पेपर हा सुटेल म्हणून, पण स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. स्वामींना म्हटलं की स्वामी, जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ज्या ठिकाणी माझ्या नशिबात असेल आणि जेथे माझ्यासाठी चांगलं असेल, योग्य असेल, तेच तुम्ही मला देणार आहात हे मला माहीत आहे, असं मी स्वामींना म्हटलं. आणि त्यानंतर मग ग्राउंड वगैरे तर अगोदरच झालं होतं. ग्राउंडमध्ये मला चांगले मार्क्स होते. त्यानंतर मग माझा रिझल्ट आला. ज्या दिवशी रिझल्ट आला ना त्या दिवशी म्हणजे मला माहीतही नव्हतं, माझ्या मित्रांनी फोन केला, अरे तुझा तर नंबर लागला. तिथे फक्त 19 जागा होत्या स्वामी भक्तांनो, आणि जवळपास तिथे खूप सारे फॉर्म होते आणि त्यामध्ये माझा नंबर लागला आणि माझा नंबर हा मी 1 नंबर होतो. हे जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे कसं शक्य आहे, अशक्य गोष्ट आहे स्वामींना म्हटलं. मी लगेच धावत पळत मठात गेलो, स्वामींना खूप सारे पेढे घेऊन गेलो आणि स्वामींपुढे उभा राहिलो. डोळ्यातून आनंद अश्रू होते. स्वामी, तुमची लीला ही खरंच खूप आगत आहे हो, तुम्ही भक्तांसाठी किती करता. माझी एवढी पात्रता नव्हती की माझे इथे सिलेक्शन होईल, हे फक्त तुम्हीच केलं आहे. मला सर्व काही माहीत आहे. करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. स्वामी, माझ्याकडून मीपणा कधीच देऊ नका. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडत आहे ते तुमच्या कृपेने घडत आहे. जे काही होत आहे ते तुम्हीच करवत आहात, असं मी म्हटलो. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. स्वामींना पेढे दिले. स्वामी, आज तोंड गोड करा आणि पेढा खा, असं स्वामींना म्हटलं. आई वडिलांना खूप आनंद झाला, पण त्यांना मला लांब पाठवायचं नव्हतं, पण ते काय करणार, आता नोकरी लागली होती. आणि मग मी ट्रेनिंगसाठी गेलो. तिथे देखील माझं स्वामींचं पण एवढी खंत होती की मला स्वामींची ते पारायण करायला जमत नव्हतं, पण मी तिथे स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र ही सेवा कंटिन्यू करत राहिलो. त्याच दरम्यान आमच्या नातेवाईकातलीच एक मुलगी आमच्या घरी तिचं स्थळ आलं आणि ती मुलगी देखील स्वामींची सेवेकरी होती. ज्यावेळेस मला कळालं की माझी ती सेवेकरी आहे, स्वामींची भक्त आहे, त्या क्षणी मी तिला न बघता होकार दिला. ती दिसायला कशीही असो, मला त्याचं घेणं देणं नाही, फक्त तिचं अंतःकरण स्वामीमय आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझा संसार हा खूप व्यवस्थित चालेल. स्वामींवरती विश्वास ठेवला आणि मी लग्नाला होकार दिला, मुलीला न बघता. आणि ज्यावेळेस मी मुलीला बघितलं लग्नाच्या वेळेस, त्यावेळेस खरंच स्वामींना पुन्हा एकदा धन्यवाद दिला, कारण ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि ती स्वभावालाही खूप छान होती. आज आम्ही दोघेजण स्वामींची सेवा करतो आणि स्वामी नामाचं गजर आणि स्वामींचा प्रचार प्रसार आम्ही करत असतो. जे कोणी दुःखित पीडित आहे भेटतात त्यांना आम्ही स्वामी मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज हा अनुभव शेअर करण्याचा एकच उद्देश आहे की माझ्या अनुभवातून एक जरी सेवेकरी घडला, ज्याला जगण्याचा मार्ग कळाला, ते माझ्यासाठी खूप झालं. या हेतूनेच आज मी येथे माझा हा अनुभव शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या दादांना दिला. खरंच दादा, तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा केली. अशी सेवा केल्यानंतर स्वामींना त्याचं फळ द्यावंच लागतं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.